तर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। निवडणूक बिनविरोध करण्याची सपकाळ यांना विनंती केल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। चर्चेवेळी सपकाळ हे सकारात्मक वाटले। सपकाळ सकारात्मक होते, परंतु निर्णय काय झाला मला माहिती नाहीये असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आज काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ यांना विनंती केली होती की बारामतीमध्ये अजितदादांच्या अतिशय दुर्दैवी आणि दुःखद निधनानंतर आता सुनेत्रा वहिनी उभ्या आहेत आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की अशा वेळी आपण साधारणपणे बिनविरोध निवडणुका करतो। जसं आर आबांच्या निधनानंतर तिथे भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार उभा केला नव्हता। त्यांना मी विनंती केली, त्यांनी चर्चा करताना मला ते सकारात्मक वाटले, पण अजून आता काय निर्णय झालाय याची मला कल्पना नाही, कारण मी कार्यक्रमात होतो। बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया। चर्चेच्या वेळेस सपकाळ सकारात्मक वाटले, मात्र त्यानंतर नेमका काय निर्णय झाला याची मला माहिती नाहीये असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। पोटनिवडणूक ही बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा असल्याचं यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। अर्ज माघारीसाठी अवघा 1 तास शिल्लक आहे। 3 वाजेपर्यंत मुदत आहे अर्ज माघारी घेण्याची। त्यामुळे आता काँग्रेसकडून आकाश मोरे यांनी जो उमेदवारी अर्ज भरलाय तो माघारी घेतायत का पाहणं अतिशय महत्त्वाचं